श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की या गुरुवारी 31 जुलै रोजी तुम्हाला असा काही एक खास उपाय तुमच्या घरामध्ये तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, त्यामुळे तुमचं कितीही दिवसाचं दारिद्र्य असू द्यात, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये चढ उतार तर येत राहतात. जसा दिवस उगवतो आणि मावळतो, हे जसं नित्यकर्म चालू आहे, त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा कधी दुःख असतं, कधी दरिद्र असतं. पण कधी दुःख, संकट यामध्ये आपल्याला सुद्धा वाट काढत चालावं लागतं. आणि हेच असे छोटे छोटे उपाय आपल्याला वाट दाखवत असतात आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला सद्बुद्धी देत असतात. तर मित्रांनो, आपला जो श्रावण महिना, पवित्र श्रावण महिना चालू झालेला आहे, तो म्हणजे 25 जुलै रोजी. आणि आता उद्या आहे 31 जुलै, पहिलाच गुरुवार. आणि या गुरुवारी तुम्हाला असा उपाय जो आहे तो एका नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. या एका नारळामुळे तुमच्या घराची अगदी प्रगती, भरभराटी होईल. तुमच्या घरामध्ये कितीही दुःख असू द्यात, कितीही दरिद्रता असू द्या, तुमच्या घरामध्ये सुखी आणि संपन्न तुमचं जीवन होणार आहे. मित्रांनो, या श्रावण महिना हा पूजनीय मानला जातो. सगळ्या देवी देवतांची या महिन्यामध्ये उपासना केली जाते. या महिन्यामध्ये व्रत, वैकल्य, सर्व काही पूजापाठ या महिन्यामध्ये केले जात असतात. त्यामुळे अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण काही खास उपाय केले तर त्याचा लाभ निश्चित आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, नारळाला देखील शास्त्रामध्ये विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे. एक नारळ म्हणजे तुमची अगदी मोठ्यातली मोठी मनोकामना तुमची पूर्ण करू शकतो, एवढी सामर्थ्य त्या नारळामध्ये असते. मग या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये तुम्हाला असा एक नारळ अर्पण करायचा आहे. तर मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला असा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते आणि त्याचमुळे आपल्या मुलाबाळांना सुद्धा त्याचा चांगला फायदा हा मिळत असतो. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की येत्या गुरुवारी 31 जुलै रोजी आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे. त्यानंतर आपल्या देवी देवतांची पूजा अगदी घासून पुसून देव स्वच्छ करायचे आहेत. सगळ्या देवी देवतांना जमलं तर तुम्हाला दह्याने, दुधाने अभिषेक घालायचा आहे. कारण की पहिलाच गुरुवार आहे आणि श्रावण महिना अतिशय पवित्र असा दिवस आहे हा. जर तुम्ही अगदी भक्तिभावाने जर या देवी देवतांची पूजा या दिवशी तुमच्या घरातल्या केली तर तुमचं कितीही कठीण जरी मनोकामना असली ना, तरी ती पूर्ण होणार आहे. कारण की या दिवशी खूप असे विशेष लाभ तुम्हाला मिळणार आहे. कारण की विशेष असे शुभयोग या दिवशी तयार होत आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, तुमच्या घरातले देवी देवतांची अगदी धूप दीप लावून तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तुमच्या उंबरठ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर दरवाजावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. एवढी सगळी पूजा घरातली झाल्यानंतर त्यानंतर मित्रांनो, तुमच्या घराची जी काही साफसफाई आहे ती झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर बसायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एका हातामध्ये नारळ तो पुढे ठेवायचा आहे आणि थोडीशी चण्याची डाळ आणि थोडासा गूळ देवाच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या कुलदेवतेचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. कारण की गुरुवारचा दिवस आहे, बृहस्पतिवार आहे. आणि त्यानंतर या दिवशी तुमचं गुरुग्रह मजबूत होण्यासाठी, गुरुग्रह जर तुमचा मजबूत असेल ना, तर तुमच्या जीवनात कधीच पैशाची कमी पडत नाही. बघा तुम्ही, ज्या पण लोकांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह हा अगदी मजबूत असतो ना, त्यांच्याकडे पैसाच पैसा हमेशा येत राहतो. त्यांना कारणसुद्धा लागत नाही कोणत्या गोष्टीचं, पण त्यांना विनाकारणसुद्धा पैशाचा लाभ होत असतो. आणि आपण कितीही प्रयत्न केले, आपण कितीही कष्ट केले तरी आपल्याकडे पैसा येत नाही. त्याचं हेच कारण आहे की आपला गुरुग्रह आहे तो मजबूत झाला पाहिजे. त्यामुळेच मित्रांनो, आपली मुलं अजून लहान आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे की त्यांनी शिक्षणामध्ये चांगली प्रगती करावी, चांगल्या पथावरती जावं. आणि त्यासाठी आपण हा उपाय, एका नारळाचा उपाय या दिवशी तुम्हाला करायचा आहे. मंदिरासमोर एक नारळ, थोडीशी चणा डाळ आणि गूळ घेऊन आपल्याला बसायचं आहे. आपल्या इष्टदेवतेचं या दिवशी नामस्मरण करायचं आहे आणि आपण भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे
की माझ्या जी काही तुमची मनोकामना आहे ती त्यांना सांगायची आहे. आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्हाला पुरा दिवस मंदिरामध्येच तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. आणि रात्री तो नारळ भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ती नारळ, चणा डाळ आणि गूळ तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शिवलिंगाच्या बाजूला तुम्हाला अर्पण करायचे आहे. मित्रांनो, अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि या उपायाने तुमची हर एक मनोकामना ही पूर्ण होणार आहे. आणि भगवान शिव भोलेनाथ हे जर तुमच्यावरती प्रसन्न झाले तर तुमच्या जीवनात कधीच दुःख, दरिद्रता तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुमच्या घरामध्ये तर सतत भांडणं, कलह होत असतील तर या एका नारळाच्या उपायाने सुद्धा घरामध्ये शांती बनून राहणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा उपाय तुम्हाला जर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती येत राहा. धन्यवाद.